बरं हा का बरं ते घरी आहेत. मग घरी कोण आहे? ती घरी आहेत, मी तर कासारायला आली. कुठं आलाव? लहान म्हणजे लवकर लग्न झालं माझं. अगं माझी आई तुम्ही कुठला आलाय? थांब काही काढू नको पण छान. मी नवीन एअरपोर्टची आहे. कुठली? नवीन एअरपोर्ट सटाणाजवळ. इकडं कशाला आले? मी माझ्या माहेरी आलेली माझ्या मम्मीला भेटायला. कुठं आहे माहेर? माझं कासार आहे. हेच का? बरं पुढं महादेवच्या बेल महादेवाचं बेल वाकायचं हा आणि मग साबुदाणा खाऊन उपवास सोडायचा. हा संदीप रावांचं नाव घेते. मग ते महादेव बेल ते तर भेटवा ते महादेव वाट बघून राहिलं बेलाची. हा उद्या हायचे होती मी तर अहो मगाशी तर झाले. आता पुढचं पार्वतीचं घेते का की विचारली? शंकराचं झाला गणपतीचं झाला. हा उद्याच येते. हा पुढं साखरेवर सगळे ते पहिलं ते महादेव राहिला बाजूला, पार्वती बाजूला, बेल तिकडेच पडला. हा आता गणपती चतुर्थी, आता साखर. अच्छा आरती झाली, साखर वाटायची. हा मी जाते निंदाईला. आता साखरेचं काय करू, ते गणपतीचं काय करू, महादेवाचं काय करू? संदीप राव सांग. अरे देवा, इकडे या. थांबा थांबा, तुमचं नाव? कविता. त्यांचं संदीप. आडनाव? संदीप सूर्यवंशी. सूर्यवंशी. तुमचं नाव कुठं आहे? माझं नाव कविता सर. कविता. तुमचं नाव? शिवाजी कोण आहे? माझे सासऱ्यांचं नाव आहे. सूर्यवंशी कोण आहे? माझ्या नवऱ्याचं नाव संदीप सूर्यवंशी. संदीप कविता सूर्यवंशी. संदीप कविता सूर्यवंशी. देवा घे मला वाटती. आणि ते मुखाना पानाने येते मला. ते साखर सांगितलं, गणपती सांगितलं, पार्वती, महादेव, ते काय होतं? तुम्ही जास्त लावून लावता. चोराच्या उलट्यामुळे मग बिचाराने एक बी सरळ घेतलं नाही. आता सरळ घेऊन तुझ्यावर बोलत सुद्धा नाही. हा मेथीची साखरच घ्या. आधी खडी साखर. हा खडी साखर आधी साखरेचे साखरे वाटीत भरते, रावांना देते, संदीप रावांना देते.